तर नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. तर तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे कोकण हंटेड बॉय यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आम्ही जाते तुरीची शेंगा काढण्यासाठी. तुरीच्या शेंगा काढण्यासाठी चाललो आम्ही. दाखवतो तुरीच्या शेंगा कशा असतात. बाबा खाली गेले. तिकडे पप्पा वगैरे गेलेत काढण्यासाठी, तर चाललो आम्ही तिथे. तर चला जाऊया. तर चला जाऊया. हे बघा कसं गावचा वातावरण कसं आहे बघा, इकडे हिरवगार एकदम. हे बघा, हे आमचे आजोबा बसले तिथे. हे पण बघा इथे बारा एवढे झोराट्यासाठी आले तिकडे. हे बघा, हे आमचे आजोबा आहेत, जोशी आजोबा. आणि हे आमचे यशवंत दादा आहेत वतारी बकरेवाले. त्यांच्या खूप काय बकरे आहेत, बोकडं पण आहेत. हे कुठे जातात हे हे बघा, हा आंब्याचा झाड आहे मोठा. हे बघा, चाललो आम्ही तिकडे. हा बघा, हे आंब्याचं झाड आहे इकडे. हे बघा, ह्या तुरीच्या शेंगा आहेत. हे बांधून ठेवलेले आहे, कारण माकड वगैरे खातात म्हणून. पण हे हात नको लावायला त्याच्यामुळं. हे बघा, इकडे बांधून ठेवलेले आहेत. तसं छानसं बघा वातावरण वाटतं, हिरवंगार एकदम. गावाला आलो का हे खरं वातावरण बघायला भेटतो. हे बघा, माझे पप्पा आहेत. आता बघा तुरीच्या शेंगा कसं तोडतात बघा. हे बघा, हे तोडून झालेले आहे. त्यांच्या हातात कोयता आहे, कोयत्याने तोडतात ते. हे बघा, ह्या शेंगा झाल्या त्या बघा तुरीच्या. याला तुरीच्या शेंगा बोलतात. याची भाजी पण काढतात आणि उकडून पण खातात. शेंगा छान लागतात खायला, एकदम चवदार. आणि गावच्या असल्यामुळे आणखीन टेस्टी लागतात. ते औषधी पण नाही आहेत. पण एक ही असतो, माकडा खाऊन जातात. थोडा ते बघा, असे एवढे कापून तोडून झालेले आहेत. आता घरात जाऊन हे घरी घेऊन नंतर मग त्याच्या शेंगा काढले, सुकलेल्या शेंगा आणि ओळ्या शेंगा काढतात. ओळ्या शेंगांची त्याच्या दाण्यांची भाजी पण बनवतात ते. जाऊया आता ह्याला वरती बाबू. हा कोकण हंटेड बॉय आहे. हे बघा, इकडे पण आहेत. हे पूर्ण बांधावर असे लावून ठेवलेले आहेत. हे बघा, त्याने हे फडकी का लावलेले आहेत, बांधलेले आहेत की माकडं वगैरे खाऊ नये त्याच्यामुळे लावले आहेत. कारण खूप सारे वाट लावून ठेवतात माकडं. हे भेंडी आहे ती. हा भेंड्यांचं झाड आहे बघा. हे वरती बघा भेंडा आलेला आहे बघा. हा बघा, हा भेंडा आहे. इथं भेंडा आहे बघा. हे भेंड्याची झाडं आहेत. हे तूर आहे. ही वरी आहे. बारीक बारीक दाणे बघा आहेत वरी. जेव्हा बांधलेले सोडतात ते. तो तोड दे, तुझ्या हातून तोड.
ह्या सगळ्या गोष्टी गावाला बघायला भेटतात. बघ आम्हाला इथं असा मार इथं लट. आता बघा कोकण हाटेड बाय त्याला तोडत आहे बघा. तर तिकडे बघ बाप्पा तिकडे बघ. नाही बघ बाप्पा इकडे तोड बघ. हा. अरे अरे खालती मार असा. नाही त्याला हे तोडता तुला- येत नाही आहे. जेव्हा पप्पान तोडून झालेत. दक्षला तोडता येत नाही आहे कोकण हाटेड बॉयला, कारण त्यांनी कधी कापलेलं मोठा होऊन तोडलेलं. शिकल मी पण शिकू शकतो, पण मला प्रॅक्टिस नाही, कारण ते एकच जागी नाही नेम लागत. इकडं तिकडं होतं पूर्ण. तेव्हा छानशी कशी तूर आलेली आहे बघा इकडे. तेव्हा तू काय जमलेलं. तेव्हा दुसरी पण तूर तोडतात. हे खूप सारे इथे लावून ठेवलेले आहेत बघा बांधावर. तेव्हा इकडे ही घ्या, एक राहिले. ती अशी कवली आहे. तेव्हा इथे तोडून झालेले आहेत. सगळे तोडून देणार नाही. हा बघा हा भेंडा कसा आलेला बघा, गोल गोल भेंडा आहे. ही आहे ना पूर्ण वरी आहे. हे बघा कसे बारीक बारीक दाणे आहेत. ही पूर्ण बांधावर लावलेली आहे बघा. ही इथं काय बघा ही पूर्ण वरी आहे. हे बघा कशी झालेली आहे बघा. ही बघा छोटे छोटे दाणे आहेत त्याचे. याची भाकरी पण बनवतात. हे बघा ही वरी खूप अशी बांधावर लावलेली आहे बघा. ही पूर्ण बांधावर वरीच लावलेली आहे. हे बघा इकडे हे बघा ही पूर्ण बांधावर वर आहे, पूर्ण लास्टपर्यंत तिकडे. त्याला कपडा बांधतात. तुरीला बांधून ठेवतोय कारण माकडं वगैरे आणि कोण घेऊन जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे बांधतोय आम्ही हे. हे बघा तो आमच्या बैठकीचा हॉल आहे तिकडे. तेव्हा हे असे बांधून झालेले आहेत. तेव्हा हे इकडे दाखवायचं की हा बघा हा कणीस आहे. तेव्हा ही अशी नाचणी तयार होते यांनी. तेव्हा नाचणीचे दाणे ते याची पण भाकर बनवतात. हे बघा हे बस पूर्ण झालेलं आहे. हे हिरवं आहे ते हे झालेलं होतं. हे आमचे आजोबा आहेत. मग तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं. जवळजवळ 78-79 वय आहे त्यांचं, पण खूप बघा शेती अजून करतात ते. बघा हे भरपूर म्हणजे आता शेतीचे कामं आहेत. नंतर मग वाल वगैरे पेरतात. वाल पण जाम वार खूप पेरतात आणि खूप मेहनत आहे यांची. बघा एवढं वय झालं तरी पण ते अजून हटले नाहीत, अजूनपर्यंत आहेत तसेच आहेत बघा. ते खूप मेहनत असते त्यांची. तेव्हा हे सगळं मळण्या केलं, ते शेताची कामं तरी चालू आहेत त्यांची. हे बघा ही त्यांची जागा आहे एवढी. ही जागा चिकार आहे आपली. खूप जागा आहे यांची आणि मेहनत पण त्यांची भरपूरच असते. हे बघा तुम्ही पाहू शकता. डायरेक्ट म्हणून वाल काढतो. मग वाल वगैरे त्यांचे खूप असतात. होलीच्या नंतर होलीच्या नंतर वाल पेरतात. होलीच्या नंतर तयार होतात. हा होलीच्या नंतर तयार होतात आणि आम्हाला पण खायला देतात. खूप आवडतात, मस्त छान. सगळ्या लोकांना देतो. हा आता सर्व तोडून झालेले आहेत. आता मी निघालो घरी, तेव्हा पप्पा घेऊन चाललेत. हे बघा हा इथे कोकोनटेड बॉय, त्याच्या हातामध्ये काहीतरी आहे. तर आम्ही जातोय घरी.
घरी चाललो आहे. हा आमच्या गावाकडे जायचा रस्ता आहे. जाऊया तुरीच्या शेंगा इथे आणून ठेवले तिथे. या पप्पा खुट्टे आहेत. शेवटे काढाय असे मी घरी पोचलो. घरी पोचलोय. या बघा या तुरीच्या शेंगा इथे आणून ठेवलेले आहेत. बघा तर हा तुम्हाला आवडला असेल तर नक्की ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट करा. चला असं एक तर नवीन चला व्हिडिओमध्ये भेटू. चला तर बाय. बाय. हे बघा पप्पा बसले ते इकडे.